गडचिरोलीच्या धानोरी नगरपंचायतीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना मोठा धक्का। नगराध्यक्ष उपाध्यक्षांसह 9 नगरसेवक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये। बारामतीच्या काटेवाडीत अदिती तटकरेंनी दिवंगत नेते अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांची घेतली भेट। सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अदिती तटकरेंनी व्यक्त केल्या भावना। पंढरपुरात शिवसेनेच्या भाविक सुधविता केंद्र आनंदवारीचं मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते उद्घाटन। गोगावलेंनी वारकऱ्यांची विचारपूस करत सेवाभाव म्हणून पाय दाबले। मुंबईच्या लोकलमध्ये हरिनामाचा गजर। विरार ते दादर लोकलमध्ये जय भवानी भजनी मंडळाकडून टाळ मृदुंगाचा गजर। इतर भाषिक प्रवाशांचाही सहभाग। हिंगोली जिल्ह्यात जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के। केंद्रबिंदू नवलगव्हाण परिसरात 5 किलोमीटरवर खोलवर असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती। नाशिक सत्र न्यायालयात आज कथित बनावट शाळा आयडी प्रकरणावर सुनावणी। 15 संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 28 जुलैला सुनावणी होणार। जालना शहरात खड्ड्यांचं साम्राज्य। नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्यानं शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर थेट जेसीबीसह रस्त्यावर। अभियंत्याला घटनास्थळी बोलावून तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश। बदलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। राज्यभरात भेसळखोरांविरोधात राबवलेल्या धडक मोहिमेसाठी मुंढेंच्या कार्याचं कौतुक। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉन बॉल्स प्रकारामध्ये भारतीय महिलांचा सलग 3रा विजय। भारताचा टोंगा संघावर 2-0ने दणदणीत विजय। रूपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांची दमदार कामगिरी। मुंबईतल्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मुंबईकरांची पसंती। लायन सफारी आणि वनराणीमध्ये फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी। वाघ आणि सिंह असल्यानं पर्यटकांची गर्दी। गुजरात आणि दादरा नगर हवेलीतल्या पुरामध्ये अडकलेल्या 140हून अधिक लोकांची सुटका। प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन।